आणि माझ्या लाईफमध्ये एक अशी गोष्ट होती, मला असं वाटायचं की यार नाही होणार आहे, नाही भेटणार आहे आम्हाला. पण राया बोलले की नाही तू एकदा जा स्वामीशी बोल तरी हे सगळं. तर मी असं स्वामीला बोललेली, तर ती गोष्ट खरंच झाली. अशक्य ही शक्य झालं. आणि तर मी बनवते मेथीचे पराठे. आणि मेथीचे पराठे. हॅलो, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर मी माझ्या या चॅनलवरती माझे डेली ब्लॉग्स मी टाकत असते आणि अजून बरंचसं काय करत असते. तर मी आता अजून नवीन काहीतरी करायचा विचार केला. तर मी काय विचार केला हे तुम्हाला मी सांगणारच आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही अशाच करीत राहा. आणि तुम्ही माझ्या अगोदरच्या क्लिपमध्ये पाहिलेच असेल, माझी सगळी पूजा वगैरे आवडत झाले. आत्ता टाईम येतो म्हणजे काहीतरी नाश्त्याला बनवण्याचा. तर मी नाश्त्याला काय बनवणार आहे तर तुम्हाला दाखवते मी. जसे की मी तुम्हाला बोलले होते की मी नाश्त्याला आता काय बनवणार आहे, तर हे पाहून तुम्हाला काय आठवत आहे काय बनवणार असेल. तर मी बनवते मेथीचे पराठे. आणि मेथीचे पराठे बनवण्यासाठी लागणारे हे साहित्य आहे. तर मी अगोदर मेथी कट करून घेतली आहे स्वच्छ धुवून. एक कांदा, गव्हाचं पीठ, बेसन, जिरे, हळद आणि इकडे ही चटणी बनवलेली आणि आहे मीठ. आणि हे सगळं आता मी एकत्र ह्याला मळून घेणार आहे आणि देन मी ह्याचे पराठे बनवणार आहे. आणि बनवताना ह्याचं पीठ सगळं हे साहित्य असं एकत्र करायचं अगोदर. मीठ वगैरे जे असेल ते सगळं असं एकमेकांना हे होतं. आणि जास्त पाणी टाकायचं नाही, कारण जास्त पाणी टाकलं तर काय होणार की जास्त पातळ पीठ मिळेल तिथे पराठे बनवता येणार नाही. म्हणजे थोडं पाणी टाकून द्यायचं म्हणायचं. आणि कांदा आणि मेथी असल्यामुळे त्याला पण थोडंसं पाणी असतं, त्याच्यामुळे पाणी टाकायचं लागतं. त्याच्यामुळे तो अगोदर प्रवास करून घ्यायचं. म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट पाणी टाकायचा अनुभव करून येतो. थोडं पाणी टाकून घ्यायचं. पराठे आपल्याला लाटून घ्यायचे. तर थोडंसं गोळे वगैरे करून पहिला पराठा आता बनवते. आणि काय होतं त्याच्यामध्ये कांदा आणि मिरची सगळं थोडं फाटतात. तर मी ट्राय करते थोडी टाकण्याची. आणि हेल्दी असा पराठा आता आपला बनून झाला आहे. आणि त्याला थोडंसं जास्त मला पीठ लावावं लागलं, कारण की थोडंसं पातळ झालेलं, त्याच्यामुळे मला त्याचे पराठे येत नव्हते. आणि तव्यावरती टाकण्याच्या अगोदर थोडंसं तेल टाकून घ्यायचं, कारण खाली चिटकणार नाही म्हणून. आणि त्याला असं मस्त करून घ्यायचं. आणि एक बाजूच तर तोपर्यंत दुसऱ्याची पण तयारी करायची, दुसरा पण करायचा तोपर्यंत. अगोदर हातामध्ये त्याला चांगला असा गोळा करून घ्यायचा त्याचा. मला तिकडे राया बोलत होते म्हणून मला हसायला येत होतं. आणि दोन्ही साईडनं पराठा एकदम चांगला भाजून घ्यायचा आहे, जोपर्यंत त्यालावरती लाल डाग पडत नाही तोपर्यंत. कारण त्याच्यामध्ये आतली भाजी आणि तो कांदा असतो तो पण चांगला त्याच्यामध्ये भाजून निघेल. आणि सर्व बनवून हे पराठे मी माझ्यासाठी घेतलेले आहेत. त्याच्याबरोबर मी लोणचं आणि टोमॅटो सॉस घेतलेला आहे. खूप दिवसातून मी आज लोणचं खाते, कारण मला ॲसिडिटीचा त्रास आहे, त्याच्यामुळे मी खात नाही. आणि हेल्दी असे पराठा मी आता खाणार आहे. जसे की तुम्ही पाहिली जस्ट आत्ताच घरी आली आहे आणि अजून मला जेवायचं पण आहे. पण म्हटलं तर मला काहीतरी सांगावं. मी लास्ट ब्लॉगला एका थंबनेल दिलेला की माझा स्वामीवरती एवढा विश्वास का, आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच नाही. नंतर मी जेव्हा तो व्हिडिओ पाहिला तेव्हा मला रिअलाईज झालं की यार मी याच्यामध्ये सांगितलंच नाही की मला एवढा विश्वास स्वामीवरती काय आहे. तर अशक्य हे शक्य करी, म्हणजे हे फक्त स्वामीच करू शकतात. अशक्य हे शक्य. का त्याईने माझ्या लाईफमध्ये अशा काही काही गोष्टी येतात, त्याचं मला असं मला वाटतं की ते स्वामींनी खूप चांगलं केलं आहे.
आणि एक गोष्ट होती, मी ती स्वामींना मागितली ते ती पण कंप्लीट लगेच झाली. मला म्हणजे अगोदर लग्नाच्या अगोदर म्हणजे स्वामीवरती एवढा विश्वास किंवा स्वामीबद्दल मला काहीच माहिती नव्हतं, त्यांची सेवा वगैरे हे ते. पण लग्नाच्या माझ्या नवऱ्याचा खूप विश्वास होता आणि लग्न झाल्यानंतर त्यांनी मला स्वामीबद्दल सांगितलं की तू स्वामीला हे ते मागून म्हणजे तुला स्वामीला गुरु मानतो तुझा आणि मग बघ काय तुझ्या लाईफमध्ये चेंजेस येतात ते. आणि मग मी ठरवलं की मी त्यांना असंच स्वामीकडे गेले, मग स्वामीला गुरु मान घरात जसं वातावरण असतं ना तसं आपण नंतर पण बदलत होतो. जर माझं नवरा स्वामीची एवढं भक्ती करतं तर सेवा करतं तर मी पण ठरवलं की मी पण करणार. मग आम्ही प्रत्येक गुरुवारी जर स्वामीच्या मंदिरामध्ये जाणं, त्यांना पूजा वगैरे करणं हे ते आम्ही चालू केलं. वर्षातून एक ठरवत होतं, वर्षातून एकदा का होईना अक्कलकोटला जायचं. आणि ह्या वर्षी मी गेलेली अक्कलकोटला, राहायला काम होतं म्हणून त्यांना जमलं नाही. तर त्यांनी मला पण अडवलं नाही. योगायोगानं काका आणि मावशी गेले तर ते बोलले की तू पण जा, कारण मी नाही तर तू, स्वामीने तुला बोलवले. तर मी गेले आणि खरंच खूप चांगलं वाटलं. तेव्हा एवढी गर्दी वगैरे काहीच नव्हतं, दर्शन वगैरे खूप चांगले झाले आमचे. देवाचीच इच्छा असते हे सर्व होणं. आणि माझ्या लाईफमध्ये एक अशी गोष्ट होती, मला असं वाटायचं की ती यार नाही होणार आहे, नाही भेटणार ती आम्हाला. पण राया बोलले की नाही तू एकदा जा, स्वामीशी बोल तरी हे सगळं. तर मी असं स्वामीला बोललेली तर ती गोष्ट खरं झाली. अशक्य हे शक्य झालं. आणि मला ते एवढं पण बोललेले की तुला जे पाहिजे आहे ना ते आत्ताच जस्ट आतासाठी नको मागू, की विचार करून माग, तुला काय मागायचं ते. पण मी असंच स्वामीला त्या टायमिंगला जे पाहिजे होतं ते मागितलं, पण ते खरं झालं. ते बोलतात की स्वामीला जे आपण पहिल्या वेळेस जी पण आपली इच्छा असेल ती स्वामी आपली कंप्लीट करतात. असं नाही की देव आपल्याला काहीतरी देतो म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. आणि तुम्हाला जर स्वामी काही देत नसेल किंवा तुम्ही प्रत्येक वेळेस स्वामीकडे काही मागत नसाल आणि ती इच्छा तुमची जर पूर्ण होत नसेल तर असं नाही आहे की स्वामी म्हणजे स्वामी तुमच्यावर नाराज असं काय आहे. तर प्रत्येक वेळेस असं लक्षात ठेवायचं की देव तुम्हाला पाहिजे किंवा स्वामी तुम्हाला पाहिजे ते देत नाही येतं. जे तुम्हाला लागते, जे तुम्हाला गरज आहे ते तुम्हाला स्वामी देतात. तर प्रत्येक गोष्टीसाठी वाट पहा. मंदिरात आणि गर्दी स्वामीबद्दल असल्यामुळे बोलायला काही अजून शूट करता भरपूर आलं काय नाही. आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला मी सांगत जाणार माझ्या लाईफमध्ये असं काय झालं हे ते. तर चला एवढंच मला सांगायचं होतं. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करा माझ्या चॅनलला. आणि अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला उद्या पण भेटू आपण. तर चला बाय आणि गुड नाईट.